जय जिजाऊ मित्रांनो, जय जिजाऊ. आज 9 नोव्हेंबर. आज सकाळी आम्ही आमच्या 4 मित्रांसहित रायगड जिल्ह्यामधील पनवेल शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा किल्ल्यामध्ये भेट देण्यासाठी निघालो. माझ्याबरोबर आमचे नेहमीचे सहकारी श्री अजय मौर्या, श्री राज यादव आणि श्री दिलीप पायमोडे, आम्ही 4 जण होतो. आमचे 2 सहकारी जे नेहमी येणार होते ते काही कारणामुळे येऊ शकले नाहीत. मित्रांनो, हा किल्ला जो आहे, हा कर्नाळा किल्ला, हा कोकणात जाणाऱ्या घाटवाटांवर आणि व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होत असे. अतिशय जुना किल्ला आहे. सुमारे 1400 वर्ष जुना असावा. सातवाहन काल, यादव, राष्ट्रकूट यांच्यापासून या किल्ल्याचं वर्णन इतिहासामध्ये तुम्हाला आढळतं. अनेक शासकांकडे हा किल्ला होता. मुघलांकडे होता, मुघलांकडून पोर्तुगीजांकडे गेला, पोर्तुगीजांकडून निजामाकडे गेला, निजामाकडून 1670 हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ल्यावर भेट दिलेली आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे, उजव्या बाजूला राजमाची डोंगर किल्ला आहे. दाट धुक्यामुळे तो दिसू शकत नाही, पण समोरच्या बाजूला माणिकगड आहे, त्याच्या बाजूला येशाळगड आहे, त्याच्या डाव्या हाताला प्रबळगड आहे, कलावंतीन आहे, त्यानंतर मलंगगड आहे आणि चंदेरीगड आहे. हे इतके सारे किल्ले या किल्ल्यावरून दिसतात. सुमारे 8 वाजता आम्ही चढण्याला सुरुवात केली होती. आता 10:30 वाजलेले आहेत. आम्ही किल्ल्याच्या अत्युच्च शिखरावर आलेलो आहोत. किल्ल्याचं शिखर हे काही मोठं नाही आहे. आमच्या पाठीमागे जो दिसतो तो फेमस असा कर्नाळा पिनॅकल, ज्याला जुन्या काळामध्ये लिंगोबाचा डोंगर असं म्हणायचे. मित्रांनो,